Hello guys, so welcome to Tiruvananthapuram. केरळमध्ये असं काही पाहिलं की मला विश्वासच बसला नाही. पुणे टू बँगलोर, बँगलोर टू तिरुवनंतपुरम असा खूप मोठा प्रवास होता. तर फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या मेन डेस्टिनेशनला. आणि फ्लाईटमधून हा निळाक्षार समुद्र जो दिसत होता ना, तो इतका सुंदर दिसत होता. आणि त्याचा जो हिरवागार किनारा, काय सांगू, खूप सुंदर दिसत होते. मी लँड झालो आणि दुसरं प्लेन टेक ऑफ घेत होतं. खूप छान वाटला तो सीन मला. तर आता फायनली आम्ही लँड झालो आहे. तसं बघायला गेलं तर तिरुवनंतपुरमचं एअरपोर्ट छोटंच आहे, पण त्याचा जो रनवे आहे ना, तो खूप मोठा वाटला मला ॲज कम्पेअर टू अनादर एअरपोर्ट्स. इथे पाऊल टाकल्या समजतं की आपण गॉड्स ओन कंट्रीमध्ये आलो आहे. ह्या मूर्त्या, डेकोरेशन सगळं मनाला भावून टाकणार आहे आणि खूप वेलकमिंग आहे. आणि त्यांनी इवन एअरपोर्टवरती पण असं डेकोरेशन, झाडं वगैरे खूप छान लावली आहेत. सो तर आम्ही आता फायनली अराईव्ह झालो तिरुवनंतपुरमला. आम्ही कॅब बुक केली ती येईलच. तोपर्यंत मी तुम्हाला तिरुवनंतपुरमच्या एअरपोर्टची टूर देते. तर आम्ही असंच एअरपोर्ट एक्सप्लोअर करत होतो. तर आम्हाला तिथे हे स्कल्पचर दिसले. हे आदिवासींचे स्कल्पचर्स आहेत आणि तो बाजूचं लाकूड दिसतंय ना, ते पूर्ण सागवानाचं आहे. आणि मला ह्या समया खूप आवडल्या. किती युनिक आणि किती डिफरंट आणि किती मोठ्या आहेत त्या. सगळे निघून गेले होते. आम्ही शेवटी थांबलो होतो कारण मला थोडंसं शूट करायचं होतं आणि फोटोज पण काढायचे होते. तर हे किती छान दिसते बघा सगळं. एकतर इथे कुणीच वर्दळ नाही आहे आणि खरंच खूप सुंदर आणि खूप शांत वाटत होतं इथे. तर फायनली आमची कॅब आली होती म्हणून आम्ही बाहेर आलो होतो. खूप वेळ तर आम्हाला कॅब सापडलीच नाही, म्हणून आम्ही असंच बाहेर एअरपोर्ट पाहत होतो. तर फायनली आमची कॅब आलेली आहे आत्ता आणि आम्ही आत्ता जातो आहे हॉटेलकडे. तर वाटेत तुम्हाला दाखवेन मी मला जे जे दिसेल ते. तर आम्ही फायनली कॅबमध्ये बसलो आहे आणि आमचं आणि इथून जे एअरपोर्टचं आणि कॅबमधून एअरपोर्टचं आणि हॉटेलचं अंतर 13 किलोमीटर आहे. तर हा पण एक छोटासा प्रवास होणार आहे माझा. सो तर आणि आम्हाला रस्त्यातच जाता इतके सारे टेम्पल दिसले ना. आणि इव्हन इथले रोड्स पण खूप स्वच्छ आणि खूप क्लिअर आहेत आणि खूप सुंदर आहेत. पण आणि आजूबाजूचा परिसर पण ते युनिक दिसलं. युनिक नाही म्हणा, इथं इथल्या आंब्यांना आंबे आलेत. आणि प्रत्येकाच्या घरासमोर केळीचं झाड, नारळाची झाडं आहेत. या इथल्या लोकल बसेस आहेत. मला इथे बिल्डिंग्स कुठंच दिसलं नाही. इतकी सुंदर सुंदर बंगलो आहेत ना इथे, अगदी बघण्यासारखी आहेत. या इथल्या बसेसना काचं का नसत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहोचलो आहे. खूप छान हॉटेल होतं आमचं हे. याचे जर डिटेल्स हवे असतील तर मला कॉमेंट करा. यांनी हे हॉटेल पूर्णपणे फेंगशुई प्रमाणे केलं होतं. तर ही आमची रूम आहे. रूम पण खूप डिसेंट वाटली मला, ठीक होती. हे वॉशरूम आहे, वॉशरूम पण छान होतं. त्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि असंच पाहत फिरत होते तेव्हा मला हे अँटिक वॉच दिसलं. त्यानंतर आम्ही टेरेसवर आलो. हा टेरेस व्ह्यू आहे बाय द वे. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही मस्तपैकी लंच केलं. लंचमध्ये खूप छान छान पदार्थ होते, पण आय मिस वरण भात. मस्त जेवण झालं होतं. त्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि थोड्या वेळानं उठून परत आणखीन फिरायला आलो. तर हा आहे आमच्या हॉटेलचा पूल एरिया. इतकं सुंदर वाटतंय ना हे सगळं. मस्त हवा सुटली आहे, पाणी हलतंय. तर हाय गाईज, आम्ही आलो हॉटेलवरती. मी तुम्हाला रूम टूर सगळं दाखवणार होते, पण मी खरं सांगू का, आम्ही आजचा दिवस असाच रिलॅक्स आणि फ्री ठेवला होता. कारण एकतर इतक्या सगळ्या प्रवासानंतर ना शक्यच होत नाही काही बघणं आणि तेवढ्या उत्साहाने एनर्जेटिकली दाखवणं.
तर आम्ही आलो हॉटेलवरती, आम्ही आराम केला. त्याच्यानंतर आमचं लंचचं वेळ होती, लंच केलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही परत थोडासा आराम केला कारण खूप थकलो होतो. सो आम्ही आत्ता पूर्णपणे फ्रेश झालो आहेत. आम्ही आता थोडंफार इकडं तिकडं फिरणार आहेत. तर आम्ही आत्ता सध्या आमच्या हॉटेलच्या पूलवरती आहेत. तर इथं इतकं छान वाटतं आहे ना सगळं. तर सो तुम्हाला कळलंच असेल, तर मी असं आजचा दिवस असा रँडमच ठेवला होता थोडासा, कारण म्हटलं आधी आपलं इथलंच जेवढं आहे तेवढं एक्सप्लोअर करावं आणि नंतर बाकीचं तर आपण जाणारच आहेत. सो आता मला खूप असं फ्रेश वाटतं आहे, कारण आम्ही आजचा दिवस थोडासा रेस्ट घेतला होता त्याच्यामुळं. आणि आणि आणखी नाही, मी खरंच म्हणेन की हे खरंच गॉड्स ओन कंट्री आहे, कारण इतकं छान वाटतं ना. आमचा अक्षरशः सगळा थकवा निघून गेला. इतकं प्रसन्न, इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं मनाला शांतता देणारं वातावरण आहे ना इथलं, काय सांगू. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण खूप मज्जा करणार आहे. सो स्टे ट्यून, बाय अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, जेणेकरून तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजेल की आम्ही काय काय मज्जा केली ती. बाय.